नमस्कार, आनंदीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। एकदम कांदे आणि शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी सोप्या पद्धतीची कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे, त्यावर घालणार आहे थोडंसं तेल, कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेणार आहे मी। शेंगदाणे छान कुरकुरीत भाजलेले आहे मी। त्यावरच मी घालणार आहे हिरवी मिरची मी घेतलेली आहे 10 ते 12, ती पण छान भाजून घेणार आहे खमंग। मिरची पण छान भाजून झालेली आहे, ती पण एका प्लेटीमध्ये मी काढून घेणार आहे। तर मी घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे, 10 ते 12 मिरच्या मीडियम आकाराचे, कांदे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हे छान मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे। त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहे, 1 चमच मीठ घातलेला आहे, छान ठेसून घेणार आहे मी। मिरच्या छान ठेसून झाल्यानंतर त्यावरच मी घालणार आहे शेंगदाणे आणि मिरची सोबतच मी ठेसून घेणार आहे। एकदम जाडसर असं वाटून घेणार आहे मी। या पद्धतीचं बारीक करून घेतलेले आहे मी। तर मी गॅसवर आता तवा ठेवलेला आहे, त्यावर मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत मी छान भाजून घेणार आहे। कच्चापणा कमी झालेला आहे, त्यावर मी घातलेला आहे आपला ठेचा बारीक करून घेतलेला, ते घातलेला आहे मी। छान 1 ते 2 मिनिट मी छान परतून घेणार आहे। एकदम खायला छान भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, खूप छान लागते। या पद्धतीची नक्की बनवून बघा।